नमस्कार, मी वीरेंद्र थोरात, विश्व हायटेक नर्सरी विरगाव येथून. सर्वांना सर्वप्रथम 2024 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये आज आपण टोमॅटो पिकावर चर्चा करणार आहोत. टोमॅटो पिकामध्ये 2024मध्ये सद्य परिस्थिती कशी राहील, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांसाठी टोमॅटोमध्ये नवीन व्हरायटीज कोणत्या आल्यात, त्याप्रमाणे आपण कुठल्या व्हरायटीची निवड केली पाहिजे त्यामधली, यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम टोमॅटोचं कुठलंही हायब्रिड आपल्याला निवडायचं असेल तर मागील वर्षाचा अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. मागील वर्षी आपल्याला कुठल्या व्हरायटीने कसा परफॉर्मन्स दिला आहे त्याचं आपण ऑब्झर्वेशन निश्चितच ठेवलं असेल. परंतु आपण जे बघतो की फळाचा आकार, कुठल्याही हायब्रिड निवडताना फळाचा त्याचा आकार कसा आहे, त्याची चव कशी आहे, त्याचा कडकपणा किती आहे, त्याला क्रॅकिंग येतं आहे का, या गोष्टींची तर आपल्याला निश्चितच काळजी घ्यावी लागते. कारण आपल्याला जे मार्केटमध्ये द्यायचं आहे ते फळ विकायचं आहे. त्यामुळे फळामध्ये दोन प्रकार येतात. एक तर ऑब्लॉंगमध्ये हायब्रिडमध्ये येतं आणि दुसरं म्हणजे आता जे आलंय नव्याने गोलमध्ये येतंय. तर आपण आज दोन्ही व्हरायटींमध्ये काय काय नवीन आहे आणि कुठल्या व्हरायटी आल्या त्याची आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे रोगांमध्ये कुठली व्हरायटी कुठल्या रोगाला बळी पडते याच्यावर पण आपण विशेष लक्ष असलं पाहिजे. विशेषतः आपल्याला उन्हाळ्यामध्ये पावडरी मिल्ड्यू या रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो किंवा भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे जर यदाकदाचित त्या एरियात ढगाळ वातावरण झालं किंवा पाऊस जर आला तर अर्ली ब्लाइट असेल, लवकर येणारा करपा असेल, उशिरा येणारा करपा असेल, भुरी असेल, या रोगांपासून आपल्याला बचाव करणारी व्हरायटी पाहिजे किंवा त्याला टॉलरन्स व्हरायटी पाहिजे. त्याचप्रमाणे सॉइल बॉर्न डिसीजमध्ये आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल की बॅक्टेरियल विल्टचा प्रॉब्लेम आपल्याला येतोय. त्याचप्रमाणे व्हर्टिसिलियम विल्ट किंवा फिजेरियम विल्टचे पण प्रॉब्लेम आपल्या शेतांमध्ये आता दिसून येत आहेत. तर आपण ही व्हरायटी सिलेक्ट करताना याची पण काळजी घेतली पाहिजे की ती व्हरायटी सॉइल बॉर्न डिसीजसाठी टॉलरंट आहे का. त्यानंतर प्रश्न येतो मेन म्हणजे व्हायरसचा. बऱ्याच वेळा कंपन्या आपल्याला सांगतात, मागे 1-2 वर्षापूर्वी संगमनेरमध्ये एका कंपनीने सांगितलं की आमची जी व्हरायटी आहे ती व्हायरससाठी टॉलरंट आहे. पण व्हायरससाठी टॉलरंट असताना कुठल्या व्हायरससाठी टॉलरंट आहे याचा पण आपण विशेषताने नोंद घेतली पाहिजे. कारण आपल्याला ज्या व्हरायटी आता लावतोय त्या सर्वच व्हरायट्या TYLCV म्हणजे टोमॅटो लीफ कर्ल व्हायरससाठी टॉलरंट मूळतः आहेतच. त्याचप्रमाणे जो आपल्याला मेन त्रास होतो प्लास्टिक व्हायरस म्हणतो आपण त्याला, किंवा पिवळं जे फळ पडतंय तिरंगा जे फळ होतंय तो जो येतोय CMV साठी आतापर्यंत तरी मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची टॉलरंट असलेली व्हरायटी आलेली नाही. त्यामुळे जरी कुणी आपल्याला सांगत असेल की व्हायरससाठी टॉलरंट व्हरायटी आलेली आहे मार्केटमध्ये, तर मित्रांनो खात्री करून घ्या की ती TYLCV व्हायरससाठी टॉलरंट आहे की CMV साठी टॉलरंट आहे. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत तरी CMV साठी कुठल्याही प्रकारची टॉलरंट व्हरायटी एकाही कंपनीकडे अजून आलेली नाहीये. तर आता आपण आत्ताच्या रेग्युलर व्हरायटी आहेत हायब्रिडमधल्या व्हरायटींवर चर्चा करूयात. तर हायब्रिडमध्ये आपण जी सर्वप्रथम गेल्या 10 ते 12 वर्षापासून लावतोय ती म्हणजे टोमॅटोची 1057 व्हरायटी. खरं तर ही व्हरायटी आपण 12 वर्षापासून लावतोय, परंतु आता हिच्यात बऱ्याच रोगांचा टॉलरन्स आलेला आहे किंवा बऱ्याच ही रोगाला पण बऱ्यापैकी आता उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलरली जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये बऱ्यापैकी रोगांना ती बळी पडते. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी तिला बऱ्याच ठिकाणी फळ लूज पडण्याचा पण प्रॉब्लेम आला होता. ह्या प्रॉब्लेमला कारण आता ती व्हरायटी जुनी झालेली, बऱ्याच वर्षापासून आपण ही व्हरायटी करतोय. आता जसं आपल्याला कधीतरी अभिनवला सोडावं लागलं तसं कधीतरी 1057लाही सोडावं लागणार आहे आणि त्याच्या जागेवर नवीन व्हरायटींचं निवड करावी लागणार आहे. परंतु त्यानंतर 1057 नंतर सिंजेंटाने जी दिली आपल्याला व्हरायटी ती म्हणजे 6242. पण 6242चा परफॉर्मन्स पण चांगला आहे. 6242 पण आपल्याला चांगल्यापैकी देते. फळाची क्वालिटी चांगली आहे, कडकपणा चांगला आहे, फळाचा रंग पण चांगला आहे. परंतु बऱ्याच वेळा फळामध्ये अनइव्हन होते. काही ठिकाणी बऱ्याच वेळा 6242ची जो साईज आहे ती कमी राहण्याची बऱ्याच वेळा समस्या येते. परंतु तरी देखील एप्रिल आणि मेच्या लागवडीसाठी मार्च एप्रिल आणि बऱ्याच भागामध्ये मेमध्ये देखील 6242 वाणाची मोठ्या प्रमाणात निवड केली जाते. त्याचप्रमाणे टोमॅटोचा अविराज देखील सिंजेंटाने आणला आहे. परंतु ह्या तिन्ही व्हरायट्या जरी सिंजेंटाच्या असल्या तर सिंजेंटा कंपनीकडून आपल्याला आणखी एखाद्या चांगल्या व्हरायटीची निश्चितच अपेक्षित आहे. यापेक्षा चांगला परफॉर्मन्स देणारी व्हरायटी सिंजेंटा निश्चितच आपल्याला देऊ शकते. त्याच वेळेस ज्या सेमिनीज कंपनीने जी हिवाळ्यापासून जी चालू आलेली आहे, हिवाळ्यामध्ये जिचा चांगला परफॉर्मन्स देते अशी विरांग नावाची व्हरायटी, जी कडकपणामध्ये म्हणाल आपण तर सर्वात कडक आज मार्केटमध्ये जो बेंचमार्क आहे की सर्वात कडक व्हरायटी कोणती तर ती विरांगकडे बघितलं जातं.
व्यापाऱ्यांची पण तिला पसंती आहे. व्यापाऱ्यांची पण तिला पसंती आहे. पण त्या व्हरायटीचं जर ड्रॉबॅक बघितलं तर यील्ड वाईज म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत ती व्हरायटी जरा आता कमी पडते. उत्पन्न तिला कमी आहे, परंतु जर आणि पाऊस झाला तर ती रोगाला पण जास्त बळी पडते. मग अर्ली ब्लाईट असेल, लेट ब्लाईट असेल, तसेच बॅक्टेरियल रोगाला पण ती व्हरायटी बळी पडते. परंतु कडकपणाच्या बाबतीत तिला मात करणारी आज तरी मार्केटमध्ये व्हरायटी नाही आहे. व्यापाऱ्यांची एक नंबरची पसंती जर कुठल्या जातीला असेल तर ती आहे विरांगसाठी. त्यामुळं ज्या भागामध्ये विरांग करतायत ते 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत निश्चित विरांग व्हरायटीची लागवड करू शकता. फेब्रुवारी नंतर मात्र आपण विरांग व्हरायटी सजेस्ट करत नाही, कंपनी पण त्यापुढे लागवडीस सजेस्ट करू शकत नाही, करत नाहीये. त्यामुळे विरांग व्हरायटी आपल्याला जानेवारी फेब्रुवारीसाठी आहे. परंतु जर सेमिनीची दुसरी व्हरायटी जर बघितली, गेल्या 2 वर्षापासून आपण त्या व्हरायटीची बघतोय, त्या व्हरायटीला चांगल्या प्रकारे शेतकरी बऱ्याच भागामध्ये लागवड करतायत. ती व्हरायटी म्हणजे टोमॅटो अथर्व सेमिनिस सीडचा. खरोखर एक सुंदर व्हरायटी आपल्याला या सेमिनिस सीडने दिलेली आहे. फळाचा आकार बघा तर स्क्वेअर इलॉंगेटेड शेपमध्ये आहे. खूप चांगलं उत्पन्न आहे. हीट टॉलरंट म्हणजे उन्हाळ्यामध्ये टॉलरंट तिचा खूप चांगला आहे. रोगांमध्ये विचारलं तर पावडर मिल्ड्यूलाही ही तितकीशी बळी पडत नाही ज्या प्रमाणात बाकीच्या व्हरायट्या बळी पडत आहेत. परंतु हिला पण पाऊस फारसा सहन होत नाही. पाऊस जर झाला तर मात्र हिची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात जर पाऊस झाला तर ही अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट किंवा बॅक्टेरियलला आपल्याला व्यवस्थितरित्या स्प्रे शेड्यूल ह्या व्हरायटीसाठी पण ठेवावं लागेल. हिचं थोडंसं देठाला कच्ची आहे अशी एकच ओरड येते, नाहीतर उत्पन्न देण्याची क्षमता एवढ्या टेम्परेचरमध्ये चांगल्यापैकी परफॉर्म्स करण्याची बॉटम टू टॉप साईज म्हणजे तळातली आणि वरची साईज जर हिची व्हरायटीची बघितली तर खूप चांगलं आपल्याला शेवटपर्यंत 70, 80, 90 ग्रॅमपर्यंतची फळं अगदी टॉपची ह्या व्हरायटीमध्ये सहजपणे दिसून येतात. अशी ही व्हरायटी आहे की ज्या व्हरायटीवर आपण उन्हाळ्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत निश्चित जाऊ शकतो अशी एक सुंदर व्हरायटी ही अथर्व आहे. त्याचप्रमाणे सेमिनिस सीडच्या ज्या आयुष्यमान आणि अन्सल ह्या व्हरायटी होत्या, खरं तर त्या व्हरायटी एकेकाळी चांगला परफॉर्मन्स करत होता, परंतु आता त्या व्हरायट्यांपासून आपण त्यांनाही बरेच वर्ष झालेत. आणि त्याचप्रमाणे आता नवीन आलेली ह्या हायब्रिड सेगमेंटमध्ये गेल्या 2 वर्षापासून एक व्हरायटी पुन्हा चांगला परफॉर्मन्स म्हणता येणार नाही, परंतु मार्केटमध्ये येते आणि बऱ्यापैकी प्लॉट सगळीकडे होत आहेत. तरी पण आपल्या भागामध्ये आपण थोड्या प्रमाणात लावून ती टेस्ट करायला हरकत नाही अशी व्हरायटी आहे ॲडव्हान्टा सीडची 575. ही व्हरायटी गेल्या 2 वर्षापासून मार्केटला आहे, परंतु हिच्या परफॉर्मन्सविषयी उन्हाळ्यामध्ये फारसं असं रिपिटेटिव्ह डिमांड आलेली नव्हती. पण तरी पण एक नवीन व्हरायटी आलेली आहे. हिवाळ्यात तिचा परफॉर्मन्स बघण्याऐवजी जर आपण फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये लागवड करणार असाल तर एक 500,000 रुपये घेऊन लागवड करायला बघण्यास हरकत नाही. ही पण स्क्वेअर इलॉंगेटेड सेगमेंटमध्ये म्हणजे हायब्रिड सेगमेंटमध्येच आहे आणि उत्पन्नाच्या बाबतीत ही व्हरायटी चांगली आहे. मागच्या वर्षी पण आपण बघितली होती, परंतु तरी पण प्रत्येकाने आपल्या भागामध्ये थोडी थोडी लागवड करावी आणि नंतरच ह्या व्हरायटीविषयी निर्णय घ्यावा. हे झालं आता हायब्रिडमध्ये. म्हणजे जर आपण हायब्रिडमध्ये बघितलं असेल तर 2 व्हरायट्या पुढे येत आहेत. एक तर अर्लीमध्ये विरांग जानेवारीमध्ये ज्या भागामध्ये विरांगला चांगल्यापैकी डिमांड असतं त्या भागामध्ये विरांगकडे शेतकरी जाऊ शकतात फेब्रुवारीपर्यंत. त्यानंतर ज्या व्हरायटी उठतात त्यामध्ये 1 नंबर म्हणजे टोमॅटो अथर्व आणि दुसरी म्हणजे टोमॅटो 6242. ह्या 2 वाणांचा निश्चित आपण चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. व थोड्या प्रमाणात ही नवीन जी 575 म्हणून ॲडव्हान्टा सीडची आली आहे तिचा आपण विचार करू शकतो. आता देसी सेगमेंटमध्ये किंवा गावरान सेगमेंटमध्ये, गोल सेगमेंटमध्ये गेल्या 2 वर्षापासून आपण त्या सेगमेंटमध्ये काम करतोय व आपल्या भागामध्ये खरं तर हा जर पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला आपण तर इथं देशी टोमॅटोची उन्हाळ्यात लागवडच होत नव्हती. मग आता अशी काय परिस्थिती आली की आपण देशी वाणांची लागवड करायला लागलो? मित्रांनो, यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर देशी वाणांमध्ये व्हरायटीज नव्हती जिच्यामध्ये कडकपणा आहे. जी 440 म्हणून होती तिच्यामध्ये कडकपणा नव्हता. आणि आपला पश्चिम महाराष्ट्रातला जर माल बघितला तुम्ही तर हा पूर्णपणे बऱ्यापैकी माल हा बाहेरच्या राज्यांमध्ये जातो. त्यामुळं आपल्याला जी हायब्रिड पाहिजे तिच्यात कडकपणा हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपल्याकडे हायब्रिड नसल्यामुळं यापूर्वी आपण देशी सेगमेंटची लागवड करत नव्हतो. परंतु आता सिंजेंटाने गेल्या 2 वर्षापासून देशी सेगमेंटमध्ये एक चांगला वाण आपल्याला साहो म्हणून 3251 नावाने दिलेला आहे. आता यात बरेच शेतकरी कन्फ्यूज होतात की साहोमध्ये 2 व्हरायटी आहेत का?
कायम त्यांचं शेतकऱ्यांचं नर्सरीत आलं तरी विचारत असतात की साऊमध्ये 2 हायब्रिड आहेत का, एकेची साईज लहान होती आणि एके, तसं काही नाही मित्रांनो. साऊमध्ये 3251 नावाची एकच व्हरायटी आहे. याचा आता महत्त्वाचा मुद्दा साईजच्या बाबतीत, काहींना साईज मिळते काहींना साईज मिळत नाही. याचे 2-3 कारण आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या व्हरायटीला सेटिंग खूप आहे. ज्या वेळेस तुम्हाला बॉटम सेटिंगपासून टॉप सेटिंगपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागतो, त्यावेळेस झाडाला जर जास्त टोमॅटो लागले तर निश्चितच साईजचा प्रॉब्लेम येईल. झाडाची एक कपॅसिटी असते, त्यापेक्षा जास्त तुम्ही टोमॅटो लागले तर निश्चित साईज रिडक्शनचा प्रॉब्लेम येतो. भले तुम्ही कितीही अंतरावर लावा किंवा किती जर जास्त खत दिले तरी तो प्रॉब्लेम येतो, आणि कमी खत दिलं तर मग तर काय विचारायलाच नको. तर अशा प्रकारे साऊ व्हरायटी खूप सुंदर आहे. पण जर काही पाऊस झाला आणि तिला जर सेटिंग काही कारणाने जर कमी झालं तर मग मात्र टॉप टू बॉटम तिची साईज चांगली राहते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युजन होतंय की यामध्ये 2 व्हरायटी आहेत का. तर टोमॅटो 3251 नावाने साऊची एकच व्हरायटी आहे. फळ एकदम कडक आहे, व्यापाऱ्यांची 1 नंबरची पसंती आहे. थोडं जर याच्यात आता आपण ज्या शेतकऱ्यांना साईजचा प्रॉब्लेम येतोय, जर आपल्याला वाटलं की टॉपला खूप मोठ्या प्रमाणात फ्लावरिंग झालंय तर थोडंसं थिनिंग करण्याचा जर प्रयत्न केला शेतकऱ्यांनी तर निश्चितच याच्यात साईज रिडक्शनवर देखील आपण मात करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की झाडाला फळं खूप लागत आहेत, त्याच वेळेस जर आपण काही फळं जर कमी केली झाडाची तर निश्चित साऊ टोमॅटोमध्ये आपल्याला साईज रिडक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही व साईजही चांगली मिळून जाईल. त्यानंतर सिंजेंटाने ह्या साईजसाठीच एक दुसरी व्हरायटी आणली, बाहो म्हणून 3141, जी ह्याच वर्षी लॉन्च झाली. खरं तर बाहो व्हरायटीमध्ये व्हरायटी नवीन आहे, ह्याच वर्षी नवीन आलेली आहे. हिचं साईजमध्ये चांगली आहे, पण बऱ्याच जर भारी जमीन असेल आणि भारी जमीन असेल तर ओव्हर साईज व्हायचाही प्रॉब्लेम येतोय. 130, 140, 150 ग्रॅमपर्यंत हिचं फळ मिळतंय. टॉप टू बॉटम हिचं सेटिंग चांगल्यापैकी आहे. परंतु असं होत नाही मित्रांनो की एखाद्या व्हरायटीची साईज जर चांगली असेल तर तुम्हाला उत्पन्न डबलच मिळेल का. साईज ज्या व्हरायटीला चांगली मिळते त्या व्हरायटीला जर आपण बघितलं असेल तर वर फळांची संख्या कमी असते. म्हणजे जर एखादं झाड आपल्याला 5, 7, 10 किलो उत्पादन देणार असेल तर ते 10च किलो देतं. फक्त काही ज्या जाती आहेत त्या 100 फळांमध्ये देतात, तर काही जातींना अगदी जास्त फळांची संख्या असते. त्यामुळं आपण केवळ साईज होते म्हणून त्या व्हरायटी जास्त उत्पन्न देईल असं काही नसतं. तर आपल्याला ही जर आता भाव बघितलं तर हिला तुम्हाला फळं काही प्रमाणात कमी दिसतील, परंतु साईज मात्र चांगली दिसेल. परंतु अजून जशी साऊच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की साऊ ही व्हरायटी रोगाला कमी बळी पडते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, व्हायरसही साऊला थोडासा, मी इथं कुठलाही दावा करत नाही, पण थोडा शेतकरीच असं बोलतात की साऊमध्ये व्हायरस कमी दिसतो. तोच बाहूमध्ये होतोय का हे आपल्याला अजून माहीत नाहीये. थोड्या प्रमाणात करून बघायला हरकत नाही, परंतु जास्त मोठ्या प्रमाणात आता तरी सध्या लगेचच बाहू करावी अशी परिस्थिती नाहीये. आपण साऊ मोठ्या प्रमाणात म्हणजे देशी जर करणार असेल तर मेन आपण साऊमध्येच करू शकतो. आता सेमिनीजने देखील याच सेगमेंटमध्ये एक नवीन व्हरायटी दिली आहे, ती म्हणजे 8323, जी गोल आहे. अगदी आपल्या 1057 सारखं भरगच्च भरलेलं झाड आहे आणि पूर्ण असं फळाने लगडलेलं झाड दिसतंय. ही हायब्रिड पण चांगली आहे, परंतु हिचं पण आपण वापर निश्चितच करू शकतो 8323चा, आणि थोड्याफार प्रमाणात आपण हिची लागवड करून निश्चित हिचा पण अनुभव घेऊ शकतो. म्हणजे देशीमध्ये आपल्याकडे 3 व्हरायटी आहेत, साऊ, बाहू आणि 8323. यातली साऊ, बाहू आणि 8323. तर यातली आपण साऊची लागवड निश्चित बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे. नवीन जे आलंय त्याचा थोडं प्रमाणात लावून अनुभव घ्या. परंतु आज जरी सर्वात भरोसा ठेवायचा असेल देशी सेगमेंटमध्ये तर तो आपल्याला साऊ व्हरायटीवरच ठेवावा लागेल, आणि तीच व्हरायटी आज देशीमध्ये निश्चित चांगला परफॉर्मन्स करते व व्यापाऱ्यांची पसंती पण साऊ व्हरायटीसाठीच आहे. आता जर आपण व्हरायटी सिलेक्शन झालं, मार्केटची जर परिस्थिती बघितली तर सर्व शेतकऱ्यांचा एक कायम प्रश्न असतो की यावर्षी बाजारभाव काय राहतील. खरंच सांगायचं झालं तर बाजारभावाचा अंदाज घेणं ही खरोखर खूप अवघड गोष्ट आहे. आपण जर विचारलं आता केवळ नर्सरीमध्ये सांगून किंवा नर्सरीत कमी रोपं जात आहेत आपल्या भागात किंवा आणखी काही सांगून त्याचा अंदाज येत नाही. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हे राज्य टोमॅटोमध्ये 5व्या नंबरला आहे. सर्वात आपल्यापेक्षा 1 नंबरला जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त टोमॅटो होतो, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये टोमॅटो होतो, आपल्यापेक्षा जास्त गुजरातमध्ये तर टोमॅटो होतो, ओडिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, त्यानंतर आपला नंबर लागतो.
खरं तर हा जो मधला पिरियड आहे म्हणजे नोव्हेंबरपासून तर एप्रिलपर्यंतचा हा जो पिरियड आहे हा सर्व बाकीच्या राज्यांनी व्यापलेला टोमॅटो आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या पिरियडमध्ये प्रत्येक राज्यामध्ये जवळजवळ टोमॅटोची शेती होते व त्या राज्यातून पुरवठा होतोय. त्यामुळे ह्या जो पिरियडचा अंदाज आहे तो देणं खूप अवघड आहे. महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी जी टोमॅटोची संधी आहे ती मे पासून तर नोव्हेंबरपर्यंत हा खूप मोठा पट्टा आपल्यासाठी मोकळा पडलेला आहे किंवा त्यावेळेस फार कमी राज्यांमध्ये टोमॅटो होतो. ती एक मोठी संधी आपल्यासाठी आहे. तर आपणही त्या पिरियडमध्ये जर लागवडी केल्या, त्या पिरियडमध्ये जर आपले माल आले तर निश्चित आपल्याला एक चांगली संधी टोमॅटोच्या मध्ये मिळू शकते. ह्या वर्षीचा जर विचार केला तर आता मागील डिसेंबरमध्ये आपल्याकडे जो पाऊस झाला तोच नॉर्थमध्ये पण उत्तरेकडे पण मध्य प्रदेशमध्ये झाला, गुजरातमध्ये झाला, महाराष्ट्राचा बऱ्यापैकी भाग घेतला व त्यामुळं धुकं आणि पावसामुळं बऱ्यापैकी टोमॅटोचं पीक त्या भागातही डॅमेज झाले. त्याचप्रमाणे नॉर्थमध्ये जर गेलो आपण, दक्षिणेकडील राज्यांमध्ये साऊथमध्ये जर गेलो आपण, दक्षिणेकडील राज्यांमध्ये जर बघितलं तर आता 20 ते 25च्या दरम्यान तिथंही एक चक्रीवादळ आलं होतं. त्याचाही फटका कर्नाटक, आंध्र आणि ओडिसाला मोठ्या प्रमाणात बसलाय. तिथलंही टोमॅटोचं बऱ्यापैकी प्रोडक्शन कमी होईल असा अंदाज आहे. परंतु ही झाली सर्वसाधारण परिस्थिती. त्यामुळे टोमॅटोचे बाजार फार मोठ्या प्रमाणात राहतील किंवा फार मोठ्या प्रमाणात गडगडतील अशी परिस्थिती नाहीये. तर एक मीडियम जी आता रेंज चालली आहे तीच रेंज कंटिन्यू एप्रिल मे पर्यंत राहील अशी आत्ताच सध्याची परिस्थिती परिस्थिती वाटते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.